नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण पार्थ आणि काव्या यांचा खूप मोठा अपघात होणार आहे. मानिनीनं जे काही कांड केलेलं आहे त्यामुळं पार्थ आणि काव्या या दोघांनीही एकाच वेळी घर सोडलेलं आहे. काव्या घराबाहेर पडल्या पार्थ सुद्धा काव्याच्या मागे जाणार आहे आणि त्यानंतर ही गोष्ट घडणार आहे. आणि त्यानंतर पार्थने तर मानिनीशी बोलणं टाकलेलं आहे, पण त्याचबरोबर इकडे ही गोष्ट जेव्हा घडलेली आहे तेव्हा मात्र विक्रमला सुद्धा खूप राग आलेला आहे. कारण मानिनी अशा पद्धतीने वागेल असा विचार विक्रमने कधी स्वप्नातही केलेला नव्हता. पण इकडे मानिनी असं कसं वागू शकते, आपल्याच मुलांशी असं कसं वागू शकते, हा प्रश्न त्याला पडलेला आहे. आणि तेव्हा मानिनीने सुद्धा विक्रमने सुद्धा मानिनीशी बोलणं टाकलेलं आहे. कारण या सगळ्यांनाच आता मानिनीचा खूप राग आलेला आहे. त्यांना कळतच नाहीये की हे असं कसं काय वागत आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे हिचा, हे असं वागूच तरी कशी शकते, असे प्रश्न सगळ्यांना पडलेले आहेत. आणि आता मात्र इकडे मानिनीची वाईट अवस्था झालेली आहे. कारण तिला आता कोणत्याच गोष्टीचं उत्तर तिच्याकडे नाही. कारण तिला कळतच नाहीये की आपण जे काही केलेलं आहे त्याचा पश्चाताप काय होणार आहे. तरीही तिनं अजूनही काव्याला जाऊन स्वीकारलेलं नाहीये किंवा काव्याची जाऊन माफी मागितलेली नाहीये. काव्याला तिनं म्हटलेली सुद्धा नाहीये की तू चल. काव्या स्वतःहून पार्थसाठी आलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे काव्या आणि पार्थ हे दोघं जणही आता घरी आहेत आणि त्याचबरोबर मानिनी पिक्चरला गेलेली असते. मानिनी सोबत त्यांच्या घरची जी नोकर आहे ती सुद्धा गेलेली असते. त्या दोघींनाही पार्थने पाठवलेलं असतं. परंतु अचानक ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा पार्थने ठरवल्याप्रमाणे ते गेलेले असतात. पण पार्थला माहीतच नसतं की अचानक क्लायंट घरी येतील आणि त्यांना गरमागरम भजी खायला लागतील, ही गोष्ट माहीत नव्हती. पण घडतं असं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र काव्या आता घरातली जबाबदारी घेते. कारण घरी दुसरं कोणीही नाहीये आणि त्याचबरोबर काव्यालाच ही जबाबदारी घ्यावी लागणार असते. पार्थने येऊन तिला रिक्वेस्ट सुद्धा केलेली असते, पण पार्थसाठी आपण एवढं तर केलंच पाहिजे असं तिचं मन म्हणत असतं. पण जर मानिनी काकू आल्या तर काय होईल अशी भीती सुद्धा तिच्या मनात असते. त्यामुळं सुरुवातीला तिने नकार दिलेला असतो. पण जेव्हा तिला जाणवतं की आता पार्थला मदत करणं गरजेचं आहे, एवढे त्यांचे क्लायंट आलेले आहेत, तेव्हाच काव्याने तो निर्णय घेतलेला असतो. इकडे मात्र आता नंदिनी आणि जीवा यांच्या आयुष्यात मात्र खूप मोठं वादळ आलेलं आहे. कारण तो भास्कर आहे तो फसवणार हे नंदिनीला माहिती होतं. पण याच्यामुळं नंदिनी आणि जीवा या दोघांचीही स्वप्न एकाच वेळेस उद्ध्वस्त झालेली आहेत. एकीकडे जीवाच्या स्वप्नाची राख रांगोळी झालेली आहे तर एकीकडे नंदिनीचं स्वप्न गेली 10 वर्ष झालं नंदिनी आनंद निवास चालवत आहे. त्यातून गोरगरिबांना ती आसरा देत आहे, न्याय मिळवून देत आहे. आणि त्या आनंद निवासला आता बुलडोझर आनंद निवासवर बुलडोझर फिरवायला आलेले आहेत. तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा सुद्धा सगळ्यांसाठीच ही मोठी गोष्ट ठरलेली आहे. काहीही झालं तरीही कोणालाच कळत नव्हतं की कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत. परंतु नंदिनी मात्र खूप तापलेली आहे. जीवाकडून जी चूक घडलेली आहे, जीवाने का त्या पेपरवरती सही करण्याआधी ते पेपर वाचलेले नाहीत एवढाच हट्ट धरून नंदिनी बसलेली असते. आणि ऑब्विसली ते खरं आहे. कारण नंदिनीसाठी तिचं स्वप्न, तिचं काय अस्तित्व जे आहे ते म्हणजे आनंद निवास आहे. आनंद निवास ती एक संस्था चालवते ज्याच्यामुळं गोरगरिबांना न्याय मिळवून देता येतो. त्याचबरोबर कितीतरी अशी लोक आहेत की ज्यांना आसरा नाहीये, ती लोक सुद्धा त्या आनंद निवासमध्ये येऊन राहत आहेत. आणि त्याचबरोबर काही जणांना रोजगार मिळतो. पण इथे जीवाला माहीतच नव्हतं की ते जे आनंद निवास आहे त्या जागीच त्याचा नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंगचा प्रोजेक्ट उभा केला जाणार आहे आणि त्यासाठी फायनान्सर मिळालेला आहे, ही गोष्टच माहीत नव्हती. आणि जेव्हा ही गोष्ट कळलेली आहे तेव्हा मात्र जीवाच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली आहे. कारण जीवा म्हणालेला असतो की नंदिनी मी तुला घेऊन जाईल. पण जेव्हा आता वेळ आलेली असते नंदिनीला घेऊन जायची तेव्हा मात्र असं काहीही घडत नाही. कारण जेव्हा तो भास्कर आणि त्याचबरोबर राजन तिथे येतात
तेव्हा मात्र सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या असतात आणि कळायचं बंद झालेलं असतं आणि नंदिनी मात्र खूप हादरलेली असते. इकडे जीवा म्हणत असतो की भास्कर काका हे काय करताय तुम्ही, तुमच्या लक्षात येतंय का, अहो कसं शक्य आहे, कारण हे होऊ शकत नाहीये, अहो मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं. तेव्हा भास्कर म्हणतो की तू विसरतोयस जीवा, कारण तू जन्मेजय तू विसरतोयस, या प्रोजेक्टसाठी मी तुझ्याकडून अप्रुव्हल घेतलं होतं आणि त्या अप्रुव्हलवरती तू सह्या केलेल्या आहेत. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की मी ते अप्रुव्हलचं लेटर वाचलंच नव्हतं, तुम्ही किती घाई केली होती. तेव्हा इकडे तो म्हणतो की ती चूक तुझी झालेली आहे, तू ते लेटर वाचलेलं नाही किंवा तू जो काही गोंधळ घातलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस. आता ही जागा इन्व्हेस्टरने खरेदी केलेली आहे आणि त्यामुळं या जागेच्या बाबतीत जे काय होणार आहे तो खर्च जो झालेला आहे तो मला तरी परवडण्यासारखा नाहीये. त्यामुळं आता एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही ही जी जागा आहे ती अशीच असणार आहे आणि याच जागेवरती आता तुझा लो कॉस्ट हाऊसिंगचा प्रोजेक्ट उभा राहणार आहे. त्या क्षणी जीवा सांगतो की बस, मला हे लो कॉस्ट हाऊसिंग तुमच्यासोबत करायचंच नाहीये, ते माझं आणि नंदिनीचं स्वप्न आहे, ते मी आणि नंदिनी बघून घेऊ असं जीवाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्या क्षणी जीवाने दाखवून दिलेलं आहे की माझ्यासाठी माझी नंदिनी महत्वाची आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या विचित्र पद्धतीने झालेल्या असतात की ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता आणि हे सगळं असं घडलेलं होतं. तर इकडे काव्या मात्र पार्थने आता पार्थच्या क्लायंटसाठी तिथे भजी बनवायचं काम करत आहे. त्यांना ती सांगते की फक्त कांदा भजीच का, मी तुमच्यासाठी ते कांदा भजी आणि बटाटा भजी दोन्ही प्रकारचे भजी बनवेल आणि त्यासोबतच आलं घातलेला गरमागरम चहा सुद्धा बनवून आणते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात पण तुमचा अभ्यास होता ना. तेव्हा काव्या सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, माझ्या अभ्यासाची काळजी आहे ना माझ्यापेक्षा जास्त पार्थलाच असते, तेच जरा जास्त काळजी करतात माझ्या अभ्यासाची. सगळेजण म्हणू लागतात की खरंच नशीब लागतं असा नवरा मिळायला, असं म्हणत काव्याचं कौतुक सुद्धा करत आहेत, पार्थचं कौतुक सुद्धा करत आहेत आणि दोघांनाही सुखी संसारासाठी तिथे आशीर्वाद सुद्धा देत आहेत. आणि मग आता काव्या जाऊन भजी बनवते, पार्थ तिची मदत करायला सुद्धा आलेला असतो. काव्या ते भजी बनवते आणि भजी घेऊन बाहेर येते, सगळ्यांना देते. तेव्हा पार्थ काव्याचं त्याचबरोबर आलेले सगळे क्लायंट काव्याचं खूप कौतुक करत असतात आणि तिला म्हणत असतात की खरंच काव्याला पार्थ तर बोलतो की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आज काय केलंय, आईला सुद्धा मागं टाकलेलं आहे, म्हणजे ही जी टेस्ट तुम्ही आज बनवलेली आहे ना ती अप्रतिम अशी आहे आणि खूप छान प्रकारचं तुम्ही आज हे बनवलेलं आहे असं पार्थ सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते काय म्हणालात तुम्ही, आणि नेमकी मानिनी तिकडून येते आणि मानिनी म्हणते कशामध्ये, कुणी मागं टाकले आईला, कशा पद्धतीने काय बनवले. आणि जेव्हा मानिनीला ह्या गोष्टी कळतात तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजेच की हे सगळं मानिनीला जेव्हा कळतं तेव्हा तिला आता खूप राग आलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की काय, आणि ती डायरेक्ट काव्याकडे येते, तिला म्हणू लागते की मी तुला किती वेळा सांगितलेलं होतं की तू माझ्या मुलापासून लांब राहायचं आहे, तू माझ्या मुलाच्या आसपासही फिरकायचं नाहीस, मग हे सगळं का केलंस, हा तिचा जो प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता काव्याला द्यावं लागणार असतं. काव्या म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय मानिनी काकू, तुम्हाला कळतंय का, तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करताय का नाही, आज तुमच्या मुलाला गरज होती कारण घरी क्लायंट आलेले होते म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. तरीही मानिनी मात्र काव्याच्या बाबतीत वेडवाकडं बोलत असते. ती म्हणत असते की नाही, तुझे काय केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की तुला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर निघावं लागणार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते मानिनी काकू तुम्ही एकदा ऐकून घ्या, मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या. पण मानिनीला ऐकूनच नाही घ्यायचं, तिनं हट्टाला पेटलेली आहे. तिचं एवढंच म्हणणं आहे की बास, तू आत्ताच्या आत्ता चालती हो, तू माझ्या मुलाला फसवलेस ना, चल चालती हो, असं म्हणत ती काव्याच्या मागं लागलेली असते आणि काव्याला अक्षरशः हाताला धरून घराच्या बाहेर काढत असते. काव्याने पण बॅग भरलेली असते. तेवढ्यातच पार्थ बाहेर गेलेला असतो आणि इकडे काव्या घरातून बाहेर निघून जाते. पार्थ सुद्धा येतो, आल्यावर विचारतो काव्या काव्या, तेव्हा ती सांगू लागते मानिनी म्हणत असते की नाही आत्ताच ती बाहेर गेलेली आहे. काव्याच्या रूममध्ये जातो, तिथं शोधाशोध करतो पण तिथंही त्याला काहीच भेटत नाही. मग तो माघारी येतो आणि आईला विचारतो काय झाले नक्की, काव्या कुठे सांग मला. तेव्हा आई त्याला सांगू लागते की काव्या ना तिचा इथे अभ्यास होत नाहीये ना म्हणून ती माहेरी गेलेली आहे.
आणि काव्या घराच्या बाहेरच पडलेली असते ही गोष्ट मात्र पार्थच्याही लक्षात आलेली असते आणि पार्थ मात्र धावतच काव्याच्या मागे जातो. काव्या रडत असते हे पार्थच्या लक्षात आलेलं असतं आणि मानिनी म्हणत असते की पार्थ तू कुठेही जायचं नाहीये, पण पार्थ म्हणत असतो की बाद झाला आई, मला कळलं पाहिजे, कारण गेली 4-5 दिवस झाले मी पाहतोय तू काव्याला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट झाली तरीही काही बोललेली नाहीस, कारण आई आहेस तू माझी, मान्य आहे मला, पण माझी आई अशी नाहीये, ती कोणत्याही बाबतीत असा विचार करणारी नाहीये, नक्की काय झालंय मला कळलं पाहिजे, असं इकडे पार्थ बोलत असतो. आणि तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की नाही. पार्थ धावतच काव्याच्या मागे जातो. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे ही गोष्ट पार्थच्या लक्षात आलेली असते. त्या क्षणी पार्थ काव्याच्या मागे धावत गेलेला असतो आणि तिथे जाऊन काव्याला थांबवू लागतो. काव्या मात्र रडत असते आणि पार्थ आलेला पाहून डोळे पुसते आणि म्हणू लागते की नाही पार्थ, असं काही नाही झालेलं. तेव्हा मात्र काव्याला पार्थ विचारू लागतो की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. तेव्हा काव्याचा आता बांध फुटतो आणि ती रडायला सुरुवात करते. ती म्हणते की मानिनी काकूंनी मला सांगितले की या घरातून बाहेर पडायचं आहे. तेव्हा मात्र पार्थला धक्का बसतो. पार्थ त्या टेन्शनमध्ये असतो आणि काव्या पार्थला सांगते की जा तुम्ही, पार्थ तुम्ही नका येऊ माझ्यासोबत, तुम्ही घरी जा, कारण पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, असं ती बोलत असते. आणि पार्थ आणि काव्या दोघंही जेव्हा आता निघालेले असतात, पार्थ म्हणत असतो की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, आणि असं म्हणत पार्थ काव्याच्या मागे मागे येत असतो. आणि त्या क्षणी एक भरधाव गाडी येते आणि ती गाडी त्या दोघांनाही उडवते. इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघंही रस्त्यावरती बसलेले असतात. नंदिनीने जीवाचा जो प्रोजेक्ट असतो तो टाकून दिलेला असतो, तो फुटलेला असतो, म्हणून जीवाला वाईट वाटत असतं. तर त्याच वेळेस इकडे जीवा सुद्धा कासावीस झालेला असतो आणि तो म्हणत असतो की नाही, असं नको करू नंदिनी तू. नंदिनी म्हणते की साधं काड्यांचं बनवलेलं घर उद्ध्वस्त झालं तर तुम्हाला इतका त्रास झालेला आहे, माझ्या स्वप्नांचं काय, माझ्या स्वप्नांचं काय झालं असेल, माझं घर उद्ध्वस्त झालंय, माझी माणसं रस्त्यावर आलेत, तेव्हा तुम्हाला काही वाटलेलं नाहीये त्या गोष्टींचं, असं म्हणत नंदिनी त्याला बोलत असते. आणि इकडे खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला असतो काव्या आणि पार्थचा. पार्थ बेशुद्ध पडलेला असतो, काव्याच्या हाताला थोडंफार लागलेलं असतं. काव्या त्या क्षणी अगदी ॲम्ब्युलन्स बोलवते आणि पार्थला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करते. आता मानिनी तिथं हॉस्पिटलमध्ये आलेली असते, विक्रम सुद्धा आलेला असतो. मानिनीची नाटकं सुरूच असतात, तिथंही ती काव्याला वाटेल ते बोलत असते. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की बाद झालं. काव्या स्वतः शांत होण्याचा प्रयत्न करत असते, परंतु इकडे मानिनी मात्र तिला बोलतच असते. काव्या आता पार्थच्या रूममध्ये जाते. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र मानिनी तिला म्हणत असते की नाही यायचं. विक्रमही तिथं आलेला असतो. विक्रम म्हणतो बाद झालं मानिनी, तुझं काय चाललंय मला माहीत नाहीये, पण तू आत्ताच्या शांत हो, कारण काव्या ही पार्थची बायको आहे आणि ती त्याच्यासोबत असणारच आहे, असं पार्थच्या बाबतीत विक्रमने सांगितलेलं असतं. तर इकडे मानिनी मात्र नाटकं करतच असते, आरडाओरडा करत असते. तेव्हा काव्या शांत असते, ती रडत असते, पारची अवस्था बिकट असते. तरीही या मानिनीला मात्र तिचा अहंकार, तिचा स्वार्थ तिला दिसत असतो. मान्य आहे, तिनं परिस्थिती नीट न विचारात घेता ह्या सगळ्या गोष्टी बोललेली असते. तिनं विचारच केलेला नसतो की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, कारण नक्की काय आहे, नक्की काव्याला समजून का घेत नाहीये ती. काव्याची बाजू जर तिनं ऐकून घेतली असती तर कितीतरी मोठे गैरसमज झालेले आहेत ते दूर झाले असते. पण तिला काव्याची बाजू ऐकूनच घ्यायची नाहीये, तिला फक्त काव्याला दोष द्यायचा आहे. पण काव्याने कितीतरी वेळा तिच्या मनातल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी ओठांपर्यंत येतात पण बाहेर पडू शकत नाहीत. का तर तिला काळजी वाटते, ती म्हणजे तिच्या नंदिनी ताईच्या संसाराची. माझ्या नंदिनीचं काय होईल, कारण जेव्हा घरात सगळ्यांना कळेल तेव्हा केवढं वादळ येईल, कारण जीवा आणि मी आमच्या दोघांमध्ये ते नातं होतं हे जेव्हा तिला आठवत असतं तेव्हा तिला मात्र खूप मोठा धक्का बसत असतो. म्हणून ती प्रत्येक वेळेस टाळत असते. पार्थ शुद्धीवर आलेला असतो. पार्थ शुद्धीवर आल्या आल्या फक्त काव्याचं नाव घेत असतो आणि मानिनी तिथं आलेली असते, तर तो मानिनीकडे पाहत सुद्धा नाही. तो एवढंच म्हणतो की काव्या फक्त तुम्ही इथे थांबा, दुसरं कोणीही इथे थांबायचं नाही. आता मात्र मानिनीला खूप रडू येतं आणि मानिनी बाहेर येऊन रडायला सुरुवात करते. विक्रम म्हणतो काय झालंय मानिनी, मला नक्की कळलं पाहिजे. पार्थ आज असं का बोलला, कारण जो पार्थ आजपर्यंत तुझ्या बाबतीत कधीही चुकीचं बोललेला नाही, त्या पार्थच्या तोंडून हे शब्द ऐकून मला ना धक्का बसलेला आहे, नक्की मला कळलं पाहिजे. मानिनी मात्र म्हणत असते की नाही विक्रम, काहीच नाही झालेलं. विक्रम म्हणत असतो की नाही मानिनी, जे काय झालेलं आहे ते मला सांग. आता मानिनी जे सत्य आहे ते विक्रमच्या समोर मांडू शकेल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.